You said never let me go. You said never let me go. इथे नागरिक एक थांबलेला आहे, त्याला विचारू आपण काय आहे परिस्थिती. तर काय आहे इथली परिस्थिती तुम्ही सांगू शकता? पहिल्यांदाच असं घडलंय की उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस पडलाय. 3 दिवस सलग पाऊस चालू होता. महादेवाच्या नंदीच्या पायापर्यंत पाक पाणी आलं. 10 वर्षातनं पाणी आलं या नदीला. असं कधीच आम्ही जन्मल्यापासून पाणी बघितलं ना एवढं नदीला. खूप झाला पाऊस, आता थोडा थांब. आमच्या फलटणवाल्यांना लावायचं. तुम्ही एवढं जुनं असून तुम्ही एवढ्या वर्षातून बघता आणि पहिल्यांदा बघतो उन्हाळ्यात पावसा आहे ना. तुम्ही हा पाऊस बाबा धोकादायक किती वेळा असतो असं बघायचं असं पाणी, एवढं पाणी. तर कसं आहे मित्रांनो, तर आलोय मी अजून एक नवीन ब्लॉग घेऊन. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गेले 3-4 दिवस पाऊस काय उघडतच नव्हता, पण आज तुम्ही वातावरण बघू शकता, पाऊस असा गेलेला आहे. तर या पावसाने आमच्या इथल्या बिंदारे भरलेले आहेत, तर ते तुम्हाला दाखवतो मी. तर आता आपण जात आहे बंधाऱ्याकडे खूप पूर आलेला आहे बंधाऱ्याला, तर तो पाहण्यासाठी जात आहे आपण. दाखवतो रस्ता कसा आहे. रस्ता बी ना आमच्या बंधाऱ्यात आहे. तर इथे असं जॅक्सन आमच्या इथे कंपनी आहे, त्यांनी अशी झाडं लावलेली आहेत आमच्या इथे, तुम्ही पाहू शकता. मस्त दिसते ते झाडे. तर आता आलेलो आहे आपण बंधाऱ्यापाशी. बंधारा किती भरलेला आहे बघा ओढा. बंधारा तर आता बघितला. आता आपण महादेवाच्या मंदिरात तिकडे जाऊ. तर बंधाऱ्यापासला व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदा. झालाय मस्त, पण आता आपण जातो महादेवाच्या मंदिराकडे जाऊया. तर चला. तर आलतो आम्ही महादेवाच्या मंदिरापाशी, आत्ताच आलोय आम्ही. पण इथं तुम्ही बघू शकता पाणीचा किती स्तर वाढलेला आहे. नंदी पशी पाणी आलेलं आहे पाक. तर तुम्ही हा रस्ता बघू शकता, रस्ता बंद झालेला आहे. पलीकडच्या माणसांना अलीकडं आणि अलीकडच्या माणसांना पलीकडे जाता येत नाही. तर इथल्या गावातल्या नागरिकांशी आपण संवाद साधू. इथे नागरिक एक थांबलेला आहे, त्याला विचारू आपण काय आहे परिस्थिती. तर काय आहे इथली परिस्थिती तुम्ही सांगू शकता? पहिल्यांदाच असं घडलंय की उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस पडलाय. 3 दिवस सलग पाऊस चालू होता. महादेवाच्या नंदीच्या पायापर्यंत पाक पाणी आले. परवा तर इथे एक गाडी गुंतली होती. रेस्क्यू ऑपरेशन करून आम्ही 5 जणांचे जीव वाचवले. तुम्ही बघू शकता तो पूल वाहून गेला आता. तर तुम्ही पूल बघू शकता इथं कसा वाहून गेलेला आहे, इथला रस्ता मधला. हा पाहू शकता तुम्ही. तर मंदिरात पण जाता येत नाहीये. मंदिरात बी जाता येत नाही. तुमच्यासारखे भाविक नेहमी येत असतात इथं, पण आता लांबूनच दर्शन घेऊन तुम्हाला मागे फिरावं लागणार आहे. कारण इथं आम्हाला तुमच्या दक्षतेसाठी इथे थांबवण्यात आलेले आहे. बर धन्यवाद नागरिक. तर दर्शन घ्या आणि माघारी. आपण आता इथूनच दर्शन घेऊ आणि माघारी जाऊया. तर जय महादेव. हा रस्ता बंद झालेला इथनं बघू शकता तुम्ही, नाहीतर आपण आतमध्ये गेलो असतो. हर हर महादेव. तर तुम्ही पाहू शकता आता आपलं झालेलं आहे दर्शन. तर आपण आता जात आहे फलटणला. काय पावसाने धुमाकूळ बघायला आपण जात आहे. तर चला. तर तो आपल्याला आता नागरिक भेटला ना, त्याचं पण काम काहीतरी फलटणला आहे, त्यामुळे त्याला बी घेऊन चाललेलो आहे आम्ही फलटणला. तर आम्ही दोघं चाललेलो आहे फलटणला. आता जात आहे आपण फलटणच्या बाणगंगा धरणामध्ये. तिथल्या काही नागरिकांना आपण विचारू की तिथल्या काय परिस्थिती आहे. तर चला. तर आता पोचलेलो आहे आपण फलटणमध्ये बाणगंगा नदीपाशी. तर तुम्ही हे पाहू शकता बाणगंगा नदी, तिकडं धरण आहे आणि आता ही नदीला पूर आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. नदीचे पात्र कसे भरलेलं आहे. तर आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधू. तर इथले नागरिक काय बोलतात ते पाहूया आपण. 10 वर्षातनं पाणी आलं या नदीला. असं कधीच आम्ही जन्मल्यापासून पाणी बघितलं नाही एवढं नदीला. तरी आणि पाऊस बी बघितला नाही. पाऊस पण बघितला नाही. मे महिन्यामध्ये पाऊस मला वाटतं पहिल्यांदाच झाला असेल महाराष्ट्रात तरी. हा
जे झालं ते चांगल्यासाठी झालं. तर ह्या नागरिकांनी मस्त असे बोललेले आहेत, तर तुम्ही काय बोलू शकता? आता खूप दिवसातून पाऊस झालाय, ते पाणी चांगलं आलंय, पाणी आलंय चांगलं झालंय, पाण्यात कोणाचं नुकसान होऊ नये. पावसा खूप झाला पाऊस, आता थोडा थांब आमच्या फलटणवाल्यांना. तर सर्व नागरिक असे खुश आहेत पाऊस झाल्यामुळे. तर आता आपण हीच बाणगंगा नदी आहे ती मलटण मध्ये बी उगम पावते, तर ती पाहण्यासाठी आपण जाऊया. तर हे बी नागरिक आपल्या सोबतच येत आहेत पाहायला, तर यांना बी घेऊन जाऊया. तर चला. तर ह्या फलटण मध्ये पावसाने खूप हाहाकार उडाला आहे. आता आपण आलेलो आहे आज सोमवार असल्यामुळे महादेवाच्या मंदिरापाशी जबरेश्वर मंदिर फलटण. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया. बेल व्हायला की चल ठेवते ठेव बाकी सगळं देऊ बेल घे बाहेर चल आहे का बेल हे चल ती लावली बाकी. तर तुम्ही पाहू शकता जबरेश्वर मंदिर. इथे अफजल खान आलता आणि अफजल खानाने मूर्त्यांची विटंबना केली. अफजल खानाने तुम्ही पाहू शकता. तर हा आहे मंदिरासमोरचा परिसर. तर तुम्ही पाहू शकता या मूर्त्यांची विटंबना केलेली आहे. तर ती कशी काय झालेली ते आपण एका नागरिकांना विचारू. तर ह्या मूर्त्यांची कशी विटंबना झाली काय तुम्ही बोलू शकता? अफजल खान इथे आला होता, नुसता आलाच नव्हता तर हिंदूंची सगळी मंदिरे उद्ध्वस्त करत इथेपर्यंत आला होता. हे आमच्या फलटणमधलं मंदिर इथे पण येऊन त्याने या मंदिरावरती पण हमला केला होता. तुम्ही पाहू शकता मूर्त्यांची विटंबना केली आहे. प्रत्येक मूर्तीची विटंबना केलेली आहे. नुसती मंदिरच नाही तर आया बहिणींची आबरू छेडत तो आला होता, पण त्याला आमच्या राजाने 32 दाताचा बोकड फाडावा असा फाडला प्रतापगडाच्या पायथ्याशी. मग काय मस्त आहे मंदिर. तर आता जाऊया आपण मलटणमध्ये बाणगंगा नदी पाहायला. तर जाता जाता हे दृश्य बघून जाऊ आपण महादेवाच्या मंदिराची. सर्व मूर्त्यांची विटंबना केलेली आहे यार. चांगले जर असले कसलं भारी वाटलं. एवढी मूर्ती चांगली तिथली आहे मधली. मला काय झालं काय झालंय काकी मांजरा कुत्र्यानं धरलेलं खाते का काय काय नाही. तर आता झालेलं आहे आपलं दर्शन. तर आपण जाऊया मलटणमध्ये बाणगंगा नदीच्या पात्र खवळलेलं आहे ते पाहायला. तर चला. ओम नमः शिवाय. हे फलटणमधला राजवाडा आणि हे आहे राम मंदिर. ह्या तर चला आपण आता जात आहे मलटणमध्ये बाणगंगा नदीचे पात्र पाहायला. तर चला. तर तुम्ही पाहू शकता हे बाणगंगा नदीचं पात्र. हे मंदिर असं पाण्यामध्ये गेलेलं आहे. काल खूप जास्त पाणी होतं, त्याच्या इथे होतं इथं पाणी. आज खाली कमी झाले पाणी जरा. तर तुम्ही पाहू शकता इथला पूल बी तुटलेला आहे. पूल इथं पुलाचं काम चाललेलं आहे पलीकडं. काल इथलं पाणी एवढं वाढलं होतं की ह्या मंदिरामध्ये पाणी गेलं पाक, पण आज कमी झालेलं आहे. आज आम्ही उभा राहिलो तिथून सुद्धा पाणी जात होतं. काल ह्या रस्त्यावरून बी पाणी जात होतं रस्त्यावरून. तर तुम्ही पाहू शकता. काल ना पाण्यामुळे झालेत का? हा.
कधी बघितलेलं का बाबा उन्हाळ्यात एवढं पाणी? बाबा एवढं उन्हाळ्यात पाणी कधी बघितलं का? हा? अहो, म्हणजे किती वर्षातून बाबा झालं तुम्ही एवढं जुनं असून तुम्ही एवढ्या वर्षातून बघता आणि पहिल्यांदा बघतो उन्हाळ्यात पावसा आहे ना तुम्ही हा पाऊस बाबा धोकादायक किती वेळा असतो असं बघा जास्त पाणी एवढं पाणी जास्त पाऊस पडल्यावर जास्त कमी प्रमाणात होतं. इंदिरा गांधी भारतच नाही ना त्या काळात काय पाऊस होता? 90-95 फुल पाऊस होता. इंदिरा गांधीच्या काळात. मग भारत आता नरेंद्र मोदीच्या काळात बी फुल पाऊस आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं आता पाऊस येईल का नाही आता बाबा जाईल. आज तर उघडला आहे. येईल ना पाऊस हवामान खाते कपडे मग काय कपडे वाळा नाही ते. पण माणसं वैतागली आता पावसाला. किती आता पाऊस होता? कालचा तिसरा दिवस आधी हलकाच पाऊस होता. किती हलका होता? पण 3 दिवस थांबला नाही पाऊस. माणसांनी शिवे देऊन पाऊस जास्त पडला. बारक्या मुलाच्या सुद्धा बांधवायचा पाऊस. मग काय हो. तर आता पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे. तर सर्व माणसं वैतागलेली आहेत पावसाला. थँक्यू बाबा धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चला तर आता आपण बघितलेलं आहे इथल्या लोकांची प्रतिक्रिया काय आहे. पावसामुळे किती म्हणजे काय सगळ्याला आश्चर्यच झालेलं आहे. असं 10 वर्षातून पाऊस आलेला आहे ते बी उन्हाळी पाऊस. तुम्ही आता बघितलीच असेल प्रतिक्रिया इथल्या माणसांची. तर फलटणचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर येथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या घरात गेलतो पाणी. त्यांच्या घरात त्या घरात पाणी उंबरवाटीवर तर सगळं फुटलं. होय. दरवेळ फुटलं ते LCD TV सगळं वाहून आणते. तुम्ही कुठं राहिलाय? लय नुकसान झालंय तुमचं. नाही आमचं काय नाही, आम्ही पलीकडे आहे. शेताकडे तर आता तुम्ही ऐकलं असेल पोरं बारकी कोणीशी बोलत होती. कुंभारवाड्यात काहीतरी फ्रीज LCD सर्व वाहून गेलेलं आहे त्यांचं. त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता या घरामध्ये पाणी गेलेलं. या घरामध्ये पाणी गेलेलं चाललेलं आहे आता आमच्या मार्गानं. तर पावसाचा हा आकार चाललेला आहे. तुम्ही काय बोलू शकता? काय उघडला की पावसात उघडलाय आज आता 3 दिवस झालं. तर गेले 3 दिवस पाऊस काय थांबत नव्हता. पण आज बघा आज ऊन पडलेलं आहे. ऊन आज पाहू शकता आज पावसाने सुट्टी घेतलेली आहे. आता आपण इथून निघत आहे. चला आत्ताच पाहिलं तुम्ही माननीय खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर हे त्या मलटण इथे आले होते. तर तिथे एका ताईच्या घरामध्ये त्या बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे तिथे पाणी गेलं. तर त्या ताईला खूप नुकसान झालेलं. आणि तिकडे कुंभारवाड्यामध्ये बी तिथून फ्रीज असं वाहून आलं LCD. तर तिथे बी नुकसान झालं. तर तुम्ही पाहू शकता पावसामुळे काही लोकांना नुकसान झालेलं आहे. तिथून जाणार तेवढ्यातच रणजितदादा नाईक निंबाळकर यांची पाहणी करण्यासाठी आलेले ते होते. तर ते आपल्याला भेटले. तर या पावसामुळे कोणाचे नुकसान झालेलं आहे तर कोणाला आश्चर्यचकित झालेलं आहे. कारण उन्हाळ्यात एवढा पाऊस कधी येतच नाही. तर यावेळेस आला त्यामुळं माणसांना आश्चर्य झालेलं आहे. त्यामुळे माणसांची प्रतिक्रिया जरा अशी वेगळीच झालेली आहे. तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक ब्लॉगर अजून नवीन व्हिडिओ अशाच घेऊन येईल. तर चला तर आत्ता चला एवढंच. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
तर जय हिंद जय महाराष्ट्र. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die.